मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी आणि अमराठी वाद निर्माण झाल्यानंतर राज्यासह देशातही त्याचे पडसाद उमटले। 3 जुलैला व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात उद्या मीरा भाईंदरमध्ये मराठी संघटना मोर्चा काढणार आहेत। याआधीच मीरा भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी पोलिसांकडे लेखी पत्र देत दिलगिरी व्यक्त केली। मोर्चा हा मराठी भाषा मराठी माणसाविरोधात नसून व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणी विरोधात होता, असं स्पष्टीकरण व्यापारी संघटनांनी दिलं। इंटेन्शनली काय पुन्हा पार्टीबरोबर होताना काय होता, बस एवढा होता की सगळे व्यापारी घाबरले होते। त्यामुळे आम्ही यांना पोलीस प्रशासन डीसीपीना एक निवेदन दिलं होता, बस खाली तेवढंच होतं। आणि गुन्हेगार बस जो गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करावा। याच्यामध्ये ना पक्षावर काय आहे आमचं, कोणाबरोबर काय पण नाही, याच्यामध्ये काय पण आपले मराठी भाऊबंधांना आमच्या व्यापारी पुढे करून दिलगिरी काय झाली, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्यासोबत। ठीक आहे, आमचं काय पण नाही, आम्ही त्यांच्याबरोबर एका प्रेमाने राहूया आणि प्रेमान अजून नवीन याला रिलेशनला नवीन दिशा देऊया। कोणी पण आम्ही सगळे व्यापारी आग्रह करतो, कोणी पण रॉंग मेसेज घेऊ नका तुम्ही। मीरा भाईंदरमध्ये उद्या काढण्यात येणाऱ्या मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। मीरा भाईंदरमध्ये मराठी आणि हिंदी वाद चिघळलेला आहे आणि यानंतर मराठी एकीकरण समिती आणि या ठिकाणचे जे मनसे आहे त्यांनी उद्या मोर्चा ठेवलेला आहे। 8 तारखेला मोर्चा आहे, परंतु पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। आपण त्यांच्याकडून माझ्यासोबत डीसीपी सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, उद्याच्या मोर्चाला परवानगी का नाकारली आहे? सदरच्या दृष्टिकोनातून सध्या जे तणावाचं वातावरण आहे या बाबतीत आम्ही सर्वच प्रकारच्या मोर्चांना परवानगी नाकारलेली आहे। या मोर्चाला आपण परवानगी नाकारलेली आहे, त्याबाबतचं लेखी पत्रही आपण त्यांना दिलेलं आहे। सर मला सांगा, अविनाश जाधव यांनी सांगितलंय की आम्हाला 1 दिवसाची जी बंदी घातली ती कुठेतरी अन्यायकारक आहे। नाही, याबाबत शहरात शांतता व्यवस्था राखावी या दृष्टिकोनातून ज्याही काही कायदेशीर उपाययोजना करता येतील ते सर्व आपण उपाययोजना जे आहे ते केलेले आहे, लोकांच्या भल्यासाठीच ते आपण केलेले आहेत। सर या ठिकाणी लोकांना काय आवाहन कराल? लोकांना मी पोलीस विभागातर्फे आवाहन करू इच्छितो की मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळे बेकायदेशीर जमाव किंवा गर्दी आपण जमवू नये। समाज माध्यमांवर कुठल्याही प्रकारच्या अशा पोस्ट किंवा मेसेजेस व्हायरल करू नये की ज्यामुळे गुन्हा होईल, 2 समाजात तेढ निर्माण होईल। त्याचप्रमाणे सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे, माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे आणि दोन्ही बाजूच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा जे काही कायदेशीर कारवाया होत्या त्या पूर्ण झालेल्या आहे। तर त्यामुळे आता हे प्रकरण संपलेलं आहे, यात वाद वाढू नये। यामध्ये जो अगोदर मोर्चा काढला गेला होता त्याच्यावरती सुद्धा पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे। आता तुम्ही जर पुन्हा जर कायद्याचं उल्लंघन करणार तर आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिलेला आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर।